चित्रा जगदीश शर्मा यांनी लिहिलेली अत्यंत संवेदनशील कथा की ज्या विषयावरती आज आपण 2021मध्ये सुद्धा मनमोकळं बोलू शकत नाही, मोकळेपणाने चर्चा करू शकत नाही, अशी कथा मळभ आपण ऐकतो आहोत. याचा पहिला भाग आपण ऐकला आहे आणि आज ऐकूयात याचा भाग दुसरा आणि शेवटचा. तर ऐकूयात. कथा मळभ भाग 2. लेखिका चित्रा जगदीश शर्मा. अभिवाचन अदिती पालिमकर. राघवच्या येण्याची त्या अगदी आतुरतेने वाट बघत होत्या. राघव यायची वेळ झाली आणि त्यांच्या छातीत अगदी धडधडायला लागलो. आज त्यालाही बोलायचं होतं म्हणे श्रेयाशी काहीतरी. मुंबईला त्याला म्हणे क्वार्टर मिळतंय, नोकरीत छान स्थिरावतोय तो. आता तर घरही मिळालंय. मग करावेत सरळ एक घाव दोन तुकडे आणि जावं निघून सरळ राघव बरोबर. सरणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर त्यांचा निश्चय पक्का होत होता. दारावरची बेल वाजली. श्रेयानीच जाऊन दार उघडलं आणि नेहमीपेक्षा प्रसन्न आवाजात ती ओरडली, हाय, वेलकम वेलकम वेलकम. एवढं काय झालं हिला ओरडायला? आणि असं आलंय तरी कोण? कावेरीबाई बाहेर येऊन पाहतात तो काय, राघव बरोबर कुणी अपरिचित मुलगी होती आणि श्रेया तिच्यासमोर बसून तिचा इंटरव्ह्यू घेतल्यासारखं बोलत होती तिच्याशी. प्रिया किचनच्या दाराआडून बघत होती. जो राघव श्रेयाला चांगला फैलावर घेईल असं वाटत होतं, तोच राघव अगदी बाळ बनून रिझल्टची वाट पाहत असलेल्या लहान मुलासारखा श्रेयाच्या तोंडाकडे बघत बसला होता. हळूहळू श्रेयाच्या चेहऱ्यावरच्या ताणलेल्या रेषा सैलावल्या आणि तिनं राघवाच्या पाठीत गुद्दा हाणून हसत हसत म्हटलं, गो अहेड गो अहेड गो अहेड. आणि पुढच्या सगळ्या घटना एखाद्या चित्रपटात शोभाव्या इतक्या वेगानं घडल्या. राघव आणि समिताचं लग्न झालं म्हणजे श्रेयानंच लावून दिलं अगदी थाटामाटात. प्रिया अगदी घरचं लग्न असल्यासारखं नटून थटून जबाबदारीनं वावरत होती. तिचं तिथे असणं, श्रेयाशी असलेलं तिचं नातं कुणालाच कसं खटकत नाही याचं त्यांना खूप नवल वाटत होतं. हल्ली त्यांच्या सोसायटीतल्या बायकांनीही स्वीकारलं होतं प्रियाच्या या जगावेगळ्या जोडकोळीला. त्यांचा जगावेगळा संसार अगदी सुरळीत सुरू होता. राघवचं लग्न झाल्यामुळं आता श्रेयाच्या नावानं खडं फोडायला कोणताच आधार राहिला नव्हता. राघव आपल्या बायकोबरोबर मुंबईला निघून गेला. कावेरीबाई एकट्या पडल्या आगतिक होऊन त्या दोघींच्या संसारात राहत होत्या. 3 बायकांचा तो अनोखा संसार जगाच्या दृष्टीनं अगदी सुरळीत सुरू होता. पण त्यांच्या मनाला मात्र समाधान नव्हतं. आता राघवचाही आधार नव्हता. त्या अगदी एकट्या पडल्या होत्या. श्रेयाच्या भरल्या संसारात त्यांना अगदी उपरं वाटायचं. आता त्या नुसतं प्रियाचाच नाही तर श्रेयाचाही रागराग करायला लागल्या होत्या. सून नसलेल्या प्रियाला त्या चांगलाच सासुरवास करत होत्या. श्रेयाच्या गैरहजेरीत त्या तिला चांगलंच धारेवर धरत होत्या. तीही निमूटपणे सगळं ऐकून घ्यायची. तिचं पाण उतारा करून कावेरीबाईंचा अहम सुखावला जायचा. आपल्या सुखी संसारात घुसून आपलं सुख नासवलं तिनं, त्याचं चांगला बदला घेतल्यासारखं वाटायचं त्यांना. पण पुढे पुढे ती काहीच प्रत्युत्तर देत नसल्यामुळे या एकेरी खेळातही त्यांना मजा येईनाशी झाली. त्यांच्या मनावर उदासीनतेचं मळभ दाटून यायचं. त्यांचा श्वास कोंडल्यासारखा व्हायचा, जीव गुदमरायचा. या जडशीळ मळभाखाली आपण गुदमरून जाऊ असं त्यांना वाटायचं. पण हे मळभ हटत नव्हतं. कोंडी फुटत नव्हती, जीव रमत नव्हता, डोळ्यातलं पाणी कळत नव्हतं. पण त्या पाण्यानं त्यांच्या मनाचा दाह यत्किंचितही कमी होत नव्हता. पण प्रियानी श्रेयाचं नातं मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत होतं. आणि एक दिवस जेवण झाल्यावर श्रेयानी प्रियासमोरच मूल दत्तक घ्यायचा विचार मांडला तेव्हा तर त्या अवाक झाल्या. त्यांची समजूत काढताना श्रेया म्हणाली, काय झालं आई, तुला नाही वाटत आपली नातवंड असावीत म्हणून? नातवंड? यांची मुलं? अगदी किळस आली त्यांना. यांची मुलं आपली नातवंड? म्हणजे आता परत सोसायटीतल्या लोकांच्या चर्चेला उधाण येणार. परत आता तसेच टोमणे, तेच कुचकट बोलणं, सगळ्यांचं सहेतूक कुचकट हसणं, परत आता मागच्या सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती होणार.
उबग आला त्यांना सगळ्या गोष्टींचा. पण काही इलाज नव्हता. मनातलं शल्य कुठंच उघडं करायची सोय नव्हती. बोलता बोलता राघव म्हणाला होता मागे एकदा, तिकडे परदेशात म्हणे अशा संबंधांचा कोणी बाऊ करत नाही. नसतील करत तिकडे म्हणून आपणही करू नये. त्यांची संस्कृती काय, आपली संस्कृती काय, ते वाटेल तसं वागतील म्हणून काय आपणही तसंच वागायचं आणि तसंच नाचायचं? कमरेचं सोडून काय डोक्याला गुंडाळायचं? मागे एकदा कधीतरी अनंतरावांकडे त्यांनी हा विषय काढला होता, पण त्यांनी फारसा इंटरेस्ट घेतला नाही बोलण्यात. चालायचं, नवीन पिढी आहे, नवे विचार, आपणच त्यांना समजून घ्यायला हवं, वगैरे वगैरे. आपणच समजून घ्यायचं म्हणजे स्वतःच्या 4 चौघांसारख्या नॉर्मल संसारात राहून दुसऱ्यांना उपदेश करणं सोपंच असतं नाही. जो भोगतो त्यालाच कळतं. आणि नवीन पिढी म्हणजे काय? ही अशी कशी नवीन पिढी? पाप पुण्य नीती अनितीची काही चाड नसलेली? पूर्वी नव्हते कधी असे काही पेच प्रसंग, असले लाजीरवाणी संबंध? मग आत्ताच कुठून उपटली ही नवीन समस्या? आत्ताचीच नवीन पिढी म्हणजे अशी काय मोठी तोफ लागून गेली की काय? एकदमच हे ओंगाळवाणं सत्य त्यांना उमगलं. आणि आत्ता कुठे गेले आपले हे संस्कृती रक्षक? एरवी जरासं काही कुट्ट झालं, संस्कृती रक्षणार्थ बाह्या सरसावून येणारे महाभाग आहेत कुठे आता? आता हे चालतंय का त्यांना? हे बसतं का आपल्या संस्कृतीत? या आणि असल्या असंख्य प्रश्नांनी त्यांना सदैव घेरलेलं असायचं. संतापाणी त्यांच्या अंगाचा अगदी तिळपापड व्हायचा. सगळ्यात कळस म्हणजे आपणच समजून घ्यायला पाहिजे ही अपेक्षा सगळ्यांची. गंमत म्हणजे या म्हणे बिच्चाऱ्या, यांच्याकडे म्हणे सहानुभूतीनं पाहायला पाहिजे. हो, सगळं मान्य, यांच्याकडे म्हणे सहानुभूतीने पाहायचं, यांना समजावून घ्यायचं, पण यांच्या कुटुंबियांचं काय? त्यांना कोणी समजून घेतं का? त्यांच्या अशा आशा आकांक्षांचा चुराडा होतो तेव्हा त्यांच्या घायाळ मनावर फुंकर घालायला कोणी येतंय का? त्यांच्या या अशा संबंधांमुळे 4 चौघात जेव्हा पाणउतारा केला जातो तेव्हा काय करायचं त्यांच्या या आईवडिलांनी? कशी जमवायची त्यांच्या धाकट्या भावंडांची लग्न? कुठं कसं कुणाजवळ उघडं करायचं हे अवघड जागेचं दुखणं. मनातल्या समाजातल्या नात्यांच्या प्रस्थापित चौकटीप्रमाणे आपण श्रेयाला नवरा आणि प्रियाला बायको ठरवून टाकलंय, तेही त्यांच्या कामाच्या जबाबदारीच्या विभाजनामुळे. श्रेया कसं करत्या पुरुषाप्रमाणे कमावते, सगळे निर्णय स्वतः घेते, आणि प्रिया वृक्षाला बिलगलेल्या नाजूक वेलीसारखी तिला बिलगून असते. तिच्या प्रत्येक म्हणण्याला मान तुकवते. तिने मुळी श्रेयाचं नवरेपण मान्यच करून टाकलंय. या दोघींचं जर नीट चाललंय, दोघींनाही त्यांच्या आयुष्यात नवरा नामक पुरुषाची कमतरताच भासत नाहीये, तर आपणच का आपला जीव जाळतोय? सारखं विचारांचं कहूर उठायचं मनात. पण आपल्या मनाला लागलेली ही टोचणी बोलून दाखवायला एकही हक्काची प्रेमाची जागा नव्हती त्यांच्याजवळ. नाही म्हणायला विश्राम जवळ कधी कधी ते आपलं मन मोकळं करायच्या. तो निमूटपणे समंजसपणे त्यांचं सगळं बोलणं ऐकून घ्यायचा. काहीही रिॲक्शन न देता त्यांना हलकेच थोपटून खूप समजुतीचं तुमचं म्हणणं समजतंय मला अशा अर्थाचं हसून त्यांना हलकेच थोपटायचा. त्या क्षणी ते तेवढंसं अबोल सांत्वनही खूप दिलासा देऊन जायचं त्यांना. 2-4 दिवस बरं वाटायचं, बरे जायचे ते दिवस, पण मग मनावरती परत तेच मळभ दाटून यायचं. मग विश्रामची वाट पाहणं सुरू व्हायचं. तो आला नाही की हे मळभ अजूनच दाट घट्ट व्हायचं. आणि त्यात आताही अजून नवीन भर, मूल दत्तक घ्यायची. आईची होणारी चिडचिड, तिचा त्रागा सगळं समजत होतं. श्रेया प्रियाला कितीही प्रयत्न केला तरी आई समजूनच घेत नव्हती. जन्मापासून मनात प्रस्थापित झालेल्या नात्यांच्या चौकटी क्षणात मोडून नवीन नातं स्वीकारणं तिच्या आवाक्याबाहेरचं होतं. तसं तिला दोष देण्यात अर्थ नव्हता, पण आपलं तरी काय चुकतंय? आता निसर्गानेच जर हा गोळ घालून ठेवला तर त्याला आपण तरी काय करणार? आईचा आपला नेहमीचा रामबाण प्रश्न. पूर्वी नव्हतं कधी असं? असेल, कोणी सांगावं. कदाचित पूर्वीही असेल हा प्रश्न. पण तेव्हाची एकत्र कुटुंब पद्धती, बायकांचं क्षेत्र फक्त चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित, शिक्षणाचा अभाव, तेव्हा तर बायका आर्थिकदृष्ट्याही स्वतंत्र नव्हत्या. आपल्या स्वतःच्या काही इच्छा, आकांक्षा, मतं असू शकतात याची त्यांनाच मुळी जाणीव नव्हती. मग त्या परिस्थितीत या विषयावर बोलणं किंबहुना मनातही तसं येणं कसं शक्य होतं?
आई, माझं कष्ट करून घर सांभाळणं जर तुझ्या पचनी पडतं तर मग हे का नाही समजून घेता येत तुला? कन्या हे परक्याचं धन मांडणाऱ्या तुझ्या संस्कृतीला राघव असं नाही मी घर सांभाळलेलं चालतं, तर मग माझ्या मनाप्रमाणे जर मी जीवनसाथी निवडला तर ते का चालू नये ग तुझ्या त्या सो कॉल्ड संस्कृतीला? पण श्रेयाचे हे सगळे प्रश्न मनातल्या मनात राहायचे. तिची अगदी कात्रीत सापडल्यासारखी अवस्था व्हायची. एकीकडे आपलं सगळं घरदार सोडून आलेल्या प्रियाला जपायचं, तर दुसरीकडे जन्मदात्या आईला. कधीकधी तर खूप हताश झाल्यासारखं वाटायचं तिला. मग ती आणि प्रिया तासनतास हातात हात धरून बसून राहायच्या, एकमेकींचं मूक सांत्वन करत. खरं तर या रिलेशनशिपमध्ये या अशा अडचणी येणारच हे त्यांनी गृहीत धरलं होतं. पण आता मात्र अति होत होतं. आईचा अक्रस्ताळपणा पाहिला की श्रेयाचेही डोळे भरून यायचे. सगळ्याच बाजूंनी कोंडी होती आपली असं वाटायचं तिला. शेवटी ही कोंडी फोडण्यासाठी प्रियानं मूल दत्तक घ्यायचं ठरवलं. श्रेया किंवा प्रिया या कुणाच्याच नसलेल्या 4-5 वर्षांच्या देवांशला जेव्हा त्या घरी घेऊन आल्या तेव्हा मुलगा दत्तक घेतल्याचं पाहून कावेरीबाईंना त्यातल्या त्यात आनंद झाला. पण आता त्या देवांश दोघींनाही आईच म्हणणार का? पुढे माझे बाबा कुठे आहेत असं जर विचारलं त्यांनी तर काय सांगणार या त्याला? त्याला शाळेत घालताना त्याच्या नावापुढे बापाच्या जागी कुणाचं नाव लावणार या? त्या दोघींना पडले नसतील इतके प्रश्न त्यांच्या मनात पिंगा घालू लागले. डोकं जड झालं म्हणून त्यांनी त्या निमूटपणे आपल्या खोलीत येऊन पडल्या. डोळ्यातलं पाणी निपटून त्या झोपायचा प्रयत्न करू लागल्या. उगाचच या कुशीवरून त्या कुशीवर वळत अस्वस्थपणे झोपेची आराधना करू लागल्या. पण झोप मेली ती कशी येतच नव्हती. आपल्याच नशिबी हे भोग का? 4 चौघींसारखं आपलंही आयुष्य साधं सोपं सरळ का नसावं? 4 चौघींसारखं आपल्यालाही मुलीचं लग्न व्हावं, आपणही जावई नातवंडांचं कौतुक करावं, सून नातवंडांनी गजबजलेल्या घरात सुखाने शेवटचा श्वास घ्यावा, इतकं साधं सोपं सरळ बाळबोध स्वप्न पाहिलं आपण. पण तेही पूर्ण होऊ नये. कुठे चुकलं आपलं? इतकी वर्ष दाबून ठेवलेला मनस्ताप, आक्रोश उफाळून वर आला. बंद पापण्यांच्या तटबंदीला न जुमानता अश्रूचे लोंढेच्या लोंढे वाहू लागले. आजी, आजी काय झालं? त्यांच्या तप्त मस्तकावर आपला मऊसूत गोजीरवाणा हात ठेवून त्यांच्या गालावर ओघळलेल्या आसवांच्या सरी पुसत जेव्हा देवांशनी त्यांना विचारलं, तू का ललतेश? तेव्हा त्यांनी डोळे उघडून त्या बालजीवाकडे पाहिलं. त्याच्या नजरेतील ती निर्व्याज माया पाहून त्यांच्या आजी या लाघवी हाकेने विरघळून त्यांनी त्यांच्याही नकळत त्याला जवळ घट्ट ओढलं. आपला भिजलेला चेहरा पदराने पुसत त्यांनी देवांशला आपल्या घट्ट मिठीत घेतलं. जणू त्यांचा एकुलता एक आधार. त्याच्या निरागस स्पर्शानं त्यांच्या दुःखानं पोळलेल्या तप्त मनावर शीतल चंदनाचा लेप लावला होता. साऱ्या दुःखावर क्लेशावर वरचढ ठरली होती ती वात्सल्य भावना. रक्तसंबंध नसलेला तो भावबंध, तो प्रेमाचा चिवट रेशमी धागा बळकट ठरला होता. कोण, कुणाचा, कुठून आला, कुठून आणला, लोक काय म्हणतील, या साऱ्या प्रश्नांना अलगद बाजूला सारून तन मनाला वेढून टाकणारा त्याचा तो मायेचा स्पर्श. कावेरीबाईंनी हळूच त्याच्या गोबऱ्या गालांवर ओठ टेकले. दारावर उभं राहून पाहणाऱ्या श्रेयाप्रियाच्या मनावरचंही ओझं दूर झालं. निव्वळ कावेरीबाईंच्या मनावरचंच नाही तर त्या दोघींच्या संसारावर पडलेलं मळभही दूर झालं होतं. प्रियाचा हात हलकेच दाबत श्रेयानं तिला नजरेनंच खुणावलं आणि हलक्या पावलांनी त्या दोघी माघारी वळल्या. आता मळभ दूर होऊन आकाश अगदी निरभ्र झालं होतं आणि त्या निरभ्र आभाळाच्या गर्द निळाईत एक नवं अनोखं नातं आकार घेत होतं. त्या दोघींना आणि कावेरीबाईंना जोडणारा पूल होता देवांश. आणि या पुलावर चढून उदासीनतेचं मळभ दूर होऊन निरभ्र आकाशात उमटलेल्या सुखाच्या रंगबिरंगी इंद्रधनूपर्यंत आपला हात सहज पोहोचेल असा विश्वास वाटत होता श्रेया प्रियाला. आपलं जगावेगळं नातं रुजवण्यासाठी, फुलवण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट सार्थकी लागले होते. या समस्येवर तोडगा निघेल तेव्हा निघेल, पण त्यांनी आपल्या परीने त्यावर तोडगा काढला होता. देवांशसाठी का होईना, पण आजी आपल्याला स्वीकारतील याची खात्री वाटू लागली त्यांना. मनावरचं अभ्हेरल्याचं दुःख दूर होऊन मनाच्या निरभ्र आकाशात सुखाचं चांदणं चमचमू लागलं.
कावेरीबाईंच्या मनावरील असंतोषाचं मळभ देवांशीवरील प्रेमानं वात्सल्यानं दूर केलं होतं. आता हा संसार सुखाचा होणार होता. 60 उत्तराची ही कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण होणार होती. श्रेया प्रिया उठणार नव्हत्या, मातणार नव्हत्या, की घेतला वसा टाकणार नव्हत्या. कथा मळभ समाप्त. पुन्हा भेटूयात एका नवीन कथेसह. धन्यवाद.